शेतकरी बांधवांनो, तर आता पीक विम्याचे पैसे तुमचे कोणत्या खात्यामध्ये गेलेले आहेत ते तुम्हाला लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथे दाखवणार आहेत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला पीक विमा इथं खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम असेल, पीक विमा जर तुम्हाला मिळालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की पीक विमाची जी काही रक्कम आहे ती तुमच्या कोणत्या खात्यामध्ये इथं जमा झालेली आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पीक विमा इथं जमा झाला की नाही हे सुद्धा तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. सर्वप्रथम आता मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया. तर आता यामध्ये जे काही आपण इथं चेक करणार आहे की पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या कोणत्या खात्यामध्ये आणि कोणत्या बँक खात्यामध्ये इथं आलेले आहे. यानंतर जर तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया मिळालेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू केलेली आहे आपण. आता आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून इथं सर्च बॉक्समध्ये टाकायचं आहे पीक विमा 2026. तर आता 2026 ची ही नवीन अपडेट इथं आलेली आहे. सर्च वरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं इथं प्रधानमंत्री पीक विमा योजना. कशावरती क्लिक करायचं आहे? प्रधानमंत्री पीक विमा योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण आपल्याला क्लिक करून घेऊया. क्लिक केल्याच्या नंतर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशाने तक्रार करायची आहे. तर तुम्हाला मी एक हेल्पलाईन नंबर देतो. तर यामध्ये 14447 तर हा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर आहे जे की इथे दिलेला आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे चॅट करायची असेल तर तुम्हाला इथं व्हॉट्सअप नंबर देखील इथं देण्यात आलेला आहे. आता यामध्ये जे की आपण पाहणार आहे जे की फार्मर कॉर्नर. तर आता तुमचे पीक विम्याचे पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये इथं आलेले आहे हे पाहण्यासाठी फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला 2 ऑप्शन दिसतील यामध्ये. एक म्हणजे गेस्ट जे की फार्मर आहे, दुसरा आहे लॉग इन फॉर फार्मर. तर आपल्याला लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरता वेळेस तुम्ही तुमचा पर्सनल मोबाईल नंबर दिला होता तेच मोबाईल नंबर इथे लागणार आहे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले हे पाहण्यासाठी. तर यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. काय आहे? मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. यानंतर इथे खाली कॅप्चा कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपला जो काही मोबाईल नंबर आहे ज्या कोणी शेतकऱ्यांनी पीक विमाचा फॉर्म भरता वेळेस दिलेला होता तेच मोबाईल नंबर टाका. हा जो कॅप्चा येईल कॅप्चा जसंच्या तसं तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे. रिक्वेस्ट फॉर ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता जो काही तुमचा मोबाईल नंबर याला लिंक असेल पीक विम्याच्या फॉर्मला त्यावरती ओटीपी जाईल. ओटीपी इथं तुम्हाला टाकायचा आहे. तर इथं आपण जे काही कॅप्चा इथून रिफ्रेश देखील तुम्ही इथून करू शकता जे की कॅप्चा तुम्हाला इथं दाखवलेला आहे. तर आता कॅप्चा जर तुम्हाला ओळखू येत नसेल तर कॅप्चा रिफ्रेश करा. तर आपण कॅप्चा जे आहे जसाच्या तसा इथं एंटर करून घेऊया आपण कॅप्चा. तर इथं कॅप्चा जे आपण इथं टाकलेला आहे, काय टाकलेलं आहे? कॅप्चा आपण इथं टाकलेला आहे. आता मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी वरती क्लिक करणार आहे. तर इथं आपण मोबाईल नंबर आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे ती इथं एंटर करून घेऊया. तर आता प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन आपण इथं ब्लर केलेली आहे. यानंतर आपण रिक्वेस्ट फॉर ओटीपी वरती आपण क्लिक करणार आहे. तर क्लिक केल्याच्या नंतर आता इथं ओटीपी टाकायचं ऑप्शन येईल. तर इथं आलेलं आहे ओटीपी टाकायचं ऑप्शन. त्यानंतर इथं टायमिंग दिसेल कमी होताना. तर इथं सबमिट वरती क्लिक करायचं आहे ओटीपी टाकल्यानंतर. ओटीपी साठी थोडा वेट करा. ओटीपी इथं आपल्याला आलेला आहे तर ओटीपी आपण कॉपी करून घेतलेला आहे. तर ओटीपी कॉपी केल्याच्या नंतर इथं आपण ओटीपी जे आपला टाकून घेऊ. ओटीपी टाकल्याच्या नंतर सबमिट ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं खाली यायचं आहे. तर आता इथं तुम्हाला दिसत असेल खरीप. इथं आपल्याला 2025 आणि खाली दिसत आहे खरीप. तर आता इकडे तुम्हाला ड्रॅग करायचं आहे. ड्रॅग केल्याच्या नंतर आता इथं तुम्ही चेक करू शकता पीक विमा यामधून 2025, 24, 23, 22, 21, 20 यानंतर 18, 19. तर तुम्हाला जर डेमोसाठी 2023 सिलेक्ट करायचं असेल तर 2023 सिलेक्ट करा. खाली इथं तुम्हाला ड्रॅग करायचं आहे. जसं तुम्ही ड्रॅग कराल तर तुम्हाला इथं तुमचा टोटल क्लेम पेड किती झालेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल. तर हा क्लेम म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हा जे अमाऊंट आहे ती इथं आलेला आहे. कधीचा आहे हे? 2023चा. जर मी इथं रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बीचं जर दाखवलं तर रब्बीचं सुद्धा इथं जमा झालेलं आहे. तर आता टोटल क्लेम पेड हा जो महत्वाचा जो काही पॉईंट आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं तुमची जे काही बँक आहे ती तुम्हाला इथे दिसेल. कोणती बँक आहे, कोणत्या पिकासाठी किती रुपये आलेले आहे, त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर वगैरे तुम्हाला इथं दाखवायला बघायला मिळेल. त्यानंतर इथून मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर करून घेतो. तर इथून तुम्ही टोटल क्लेम पेड वरती क्लिक करून सुद्धा तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमचे कोणत्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे ते तुम्ही इथून लाईव्ह चेक करून घ्यायचं आहे. तर इथं क्लेम पेड झाला का अनपेड आहे तर तुम्हाला इथं सर्व डिटेल्स बघायला मिळेल.
तर आपण इथून जे का कट करून घेऊया. कट केल्याच्या नंतर इथून तुम्ही याच पद्धतीने 2024चा असेल, 24चा चेक करू शकता की आली की नाही. याने पीक विमा फॉर्म भरलेला नाही त्यामुळे इथे दाखवत नाही. त्यानंतर दुसरं जर सिलेक्ट केलं खरीप किंवा रब्बीचं, तर यांच्या खात्यामध्ये इथं आलेलं आहे. तर इथून तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये अशा पद्धतीने दाखवत आहे की नाही. टोटल क्लेम पिरियडवरती तुम्ही क्लिक करा की तुमच्या खात्यामध्ये अमाऊंट किती जमा झालेली आहे हे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे, जर तुम्हाला आधी काही मिळालेलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावरती लगेच तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे आपण त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती स्मार्ट मराठी फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.